धन्यवाद गायकवाड सर. चला पंच, आपणाला मी विनंती करतो की आपण सामन्याला सुरुवात करायची आहे. आज आमच्या समवेत इथे गायकवाड सर असतील, राहुलजी भोईर असतील, त्याचप्रमाणे सिद्दीकजी भावे असतील आणि आमचे दिनेश पाटील बंधू म्हणून एक रायगडमध्ये ज्यांची प्रसिद्धी आणि येणाऱ्या आगामी काळामध्ये निश्चितच सरपंचाच्या खुर्चीवर विराजमान होतील विद्यमान सदस्य आहेत आणि एक शिवभक्त व्याख्याते म्हणून त्यांची ओळख आहे. आज हे सर्व समालोचक आणि मी संतोष पाटील बेलवलीकर आपल्या सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत करतोय. घेऊन चलतोय मैदानाकडे. आजच्या दिवसातील आपण चौथा सामना पाहणार आहोत मैदानामध्ये. नवाब स्पोर्ट्स विपक्ष हमजा स्पोर्ट्स या दोन संघांमध्ये या ठिकाणी ही लढत पाहायला मिळेल. नाणेफेक जिंकले हमजा स्पोर्ट्स संघानं आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण स्वीकारले आमंत्रित केले नवाब स्पोर्ट्स भिवंडी सिटी संघाला. यावेळेला मी विनंती असेल नवाब स्पोर्टच्या फलंदाजांनी त्वरित मैदानामध्ये यायचंय. चला फलंदाज आपण यायचंय त्वरित मैदानामध्ये. या ठिकाणी 30 मिनिटांचा अवधी असणारे आपण दक्षता घ्यायची. गोलंदाजी करत असणाऱ्या संघासाठी या ठिकाणी टाइम सिलेक्ट केला जाईल. 30 मिनिटांमध्ये आपले 6 षटक या ठिकाणी आपले टाकून झाले पाहिजेत. संघाच्या संघनायकांनी नोंद घ्यायची. तर फलंदाजांना देखील विनंती असेल की आपण ही स्पीडअप करायचं आहे. 1.5 मिनिटाच्या आतमध्ये फलंदाज बाद झाल्यानंतर मैदानामध्ये यायचं. आपण इंटरनॅशनल मधील हा नियम आपण पाहतोय की फलंदाज बाद झाल्यानंतर 1.5 मिनिटाच्या आतमध्ये दुसरा फलंदाज आपला क्रीजवरती पोहोचला पाहिजे, अन्यथा आपल्याला पॅनलाइज केलं जाईल. इथे मात्र पहिला षटक फेकण्यासाठी सज्ज होतोय. फलंदाज पाहतो आपण ब्राझील आणि झराल. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज कुमार. नवाब स्पोर्ट्स ऑन द गेम. ह्या वेळेचा चेंडू, पहिला चेंडू अतिशय सुरेख दर्जेदार चेंडू फेकतोय गोलंदाज कुमार. इथे मात्र पूर्णपणे कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाहीये फलंदाजाला आणि कोणत्याही प्रकारचा चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाहीये. चेंडू मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. यष्टीरक्षक काम सुरेख बजावतोय आणि इथे मात्र निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय बॅटची एज घेतली का अजूनही पंचांचा निर्णय येणं बाकी असणारे. तिथे मात्र चेंडू जातो थडवांच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक तैनात होता. 2 धावा सहजरित्या पूर्ण केली. पंच बॅटकट बॅटकट. तर इथे मात्र आउटसाइड एज घेतली होती. थडव्यांच्या रिजन मध्ये मिळतील 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने श्री गणेशा झालाय नवाब स्पोर्ट्स संघाचा. तर स्वतःच अकाउंट ओपन केलंय ते म्हणजे जरार या फलंदाजानं. गोलंदाज सज्ज कुमार. फुलर लाईनचा चेंडू होता. इथे मात्र दिशा दिली. चेंडू भिरकावलाय लॉंगॉनच्या रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात असणार. एकदा पूर्ण केली जाईल. दुसऱ्या धावेचा देखील प्रयत्न झालाय आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण होताना आपण पाहतोय. 2 धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावफलकावरती 4 धावा. 2 षटक या ठिकाणी पॉवर प्लेचे असतील आणि या 2 षटकामध्ये पाहायचं किती धावांपर्यंत धावसंख्या उभारेल नवाब स्पोर्ट्स संघ. कमीत कमी 30 धाव्यांपर्यंत धावसंख्या उभारायला हवी. या वेळेला मिस टाइम स्ट्रोक पाहायला मिळतोय परंतु नो मॅन क्षेत्रामध्ये चेंडू लँड होतोय. चेंडू येतोय लॉंगॉनच्या रिजन मध्ये. येतोय खणखणीत चौकार. खराब क्षेत्ररक्षणचा नजारा या ठिकाणी पाहायला मिळतोय.
निश्चित हा चेंडू आपण रिप्ले मध्ये पाहिलं की हा चेंडू कुठेतरी अडवायला हवा होता, परंतु क्षेत्ररक्षकाकडून चुकी आणि त्याचाच फायदा मिळेल. नवाब स्पोर्ट्स संघाला 4 धावा मिळतील. 8 धावा धावफलकावरती आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत गोलंदाज कुमार यानं आणि जरार हा फलंदाज खेळतोय 8 या धावसंख्येवरती. यावेळेला सुरेख चेंडू होता आणि ते मात्र निश्चित झेल होता आणि हा झेल जमिनीला दान होतोय. खराब क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. जरार सारख्या मातब्बर फलंदाजाला जीवनदान मिळतोय. इथे मात्र 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने 9 धावा. गोलंदाज कुमार पुन्हा एकदा गोलंदाजच्या मार्कवर मात्र एक खराब क्षेत्ररक्षणचा चौकार पाहायला मिळाला. नाहीतर अद्याप कोणत्याही प्रकारचा मोठा फटका खेळू दिला नाहीये कुमार या गोलंदाजांनी. यावेळेला आपण पाहतोय पुन्हा एकदा सुरेख चेंडू होता. तितकाच मात्र ताकदीचा फटका खेळला होता सिलिमिडॉनच्या दिशेने आणि इथे मात्र फलंदाज बाद होतोय तो म्हणजे बाजील. धन्यवाद डीजे. तर इथे मात्र पहिला षटक समाप्त होतोय कुमार या गोलंदाजाचा. एका षटकाच्या समाप्तीनंतर 9 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. अतिशय सुरेख गोलंदाजी मी तर म्हणेन की जरी 9 धावा खर्च केल्या असल्या तरी बाजील सारख्या फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलंय. पंच स्पीडअप करायचं आपण. फलंदाज बाद झाल्यानंतर 1.5 मिनिटाचा अवधी असणारे फलंदाजासाठी 1.5 मिनिटामध्ये आपला फलंदाज आतमध्ये मैदानामध्ये पोहोचला पाहिजे, अन्यथा 2 धावेच्या पेनल्टी असतील. त्याचप्रमाणे जर तुम्ही 30 मिनिटाच्या आतमध्ये आपले 6 षटक फेकून झाले नाही तर आपल्याला देखील 2 धावेची पेनल्टी असणार आहे. आयोजकांचे या ठिकाणी कडक निर्बंध पाहायला मिळतात की जणू का आपण जसं 2021 मध्ये कडक लॉकडाऊन पाहिलं होतं त्याचप्रमाणे या ठिकाणी तुम्हाला कडक निर्बंध लावण्यात आलेत. आपण दक्षता घ्यायची. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजच्या मार्कवर नवीन गोलंदाज आपण पाहतोय आमिर. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय जोरदार अपील याच्यामध्ये पाहायला मिळाली, परंतु या अपीलमध्ये उत्साह जास्त आणि विश्वास कमी होता. पंचांनी ते हेरलंय आणि सुरेख चेंडू दर्शवलंय. इथे मात्र नो चेंडू निर्धाव चेंडूची सांगता पाहायला मिळते. अतिशय सुरेख आणि दर्जेदार गोलंदाजी आपण पाहतोय स्क्रीनवरती. गोलंदाज आमिर गोलंदाजच्या मार्कवर. या वेळेचा चेंडू आपण पाहतोय सुरेख चेंडू अप्रतिम चेंडू होता. मात्र थर्डमॅनच्या रिजनमध्ये सेकंड स्लिपच्या रिजनमध्ये तिथे सुरेख या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संघाच्या धावसंख्येत 1 नि वाढ. संघाची धावसंख्या पाहतो पण धावपलकावरती जोडल्या जातील 9 धावा. सॉरी, गोलंदाज सज्ज आमिर. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय क्रिकेट मधला ब्रह्मास्त्र फेकला होता आणि या ब्रह्मास्त्राला इथे मात्र सन्मान दिलाय फलंदाज अमेश यानं. जरार यानं 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहतो पण धावपलकावरती 10 धावा लगावल्यात आतापर्यंत नवाब स्पोर्ट्स संघानं. इथे मात्र थोडीशी एक वेगवान झेप घ्यावी लागेल. आतापर्यंत विचार केला 9 चेंडू फेकलेत ते म्हणजे हमजा स्पोर्ट्स संघानं आणि 10 धावा खर्च केल्यात. त्याच्यामध्ये एक सफलता जरूर पाहायला मिळाली. बिलाल हा फलंदाज बाद झालाय. त्याच्यानंतर नवीन फलंदाज अद्याप कोणत्याही प्रकारचे मोठे फटके खेळू दिले नाही आहेत. इथे मात्र फुलर लाईनचा चेंडू होता. इथे चेंडू हवे ते क्षेत्ररक्षकाने अतिशय सुरेख आणि दर्जेदार झेल या ठिकाणी. इथं मात्र पंच तिसऱ्या पंचांची मागणी करतायत की हा चेंडू बिमर आहे की नाही. महेंद्र मागे पंच. इथे मात्र तिसऱ्या पंचांकडे आम्ही जाणार आहोत. तिसरे पंच आमचं या ठिकाणी हिरामन सेलार तिसऱ्या पंचांच्या भूमिकेत इथे मात्र पाहतील.
ते पंचांना विनंती करतोय प्लीज, आपले तिसरे पंच टीव्ही जवळ यायचंय. पंच त्वरा करा. चला तिसरे पंच आपल्याला विनंती करतो की यायचे आपण त्वरित. प्लीज वेळ दवडू नका. तिसरे पंच आहे, त्यांना विनंती करतोय आपण त्वरित टीव्ही जवळ यायचंय. चला ठीक आहे, नाहीये नो पंच, नो बॉल नाहीये. फेअर डिलिव्हरी. तर इथे मात्र परतावा लागेल फलंदाज अहमेश याला. दुसरा धक्का आपण पाहतोय. नवाब स्पोर्ट्स भिवंडी सिटी संघाला या ठिकाणी पाहायला मिळते. सुफियान शेख नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. तर गोलंदाजावर आपण पाहिलं तर आमिर या गोलंदाजाने आतापर्यंत 4 चेंडू फेकलेत आणि 1 धाव खर्च केली, 1 सफलता. काय गोलंदाजी मैदानामध्ये केले आमिर या गोलंदाजानं. पूर्णपणे मोठे फटके खेळू दिले नाही. इथे मात्र सुरेख फटका पाहायला मिळतोय. चेंडू भिरकावलाय कव्हरच्या रिझनमध्ये, मात्र कोणताही क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात नव्हता. येतोय 2 बाउन्स चौकार. निश्चित या चौकाराच्या मदतीनं एक प्रेशर निर्माण झालं होतं मैदानामध्ये. जो मनोवैज्ञानिक दबाव झाला होता निर्माण मैदानामध्ये फलंदाजांवरती, या चौकारानं मात्र जरार यानं दूर करण्याचा जरूर प्रयत्न केलाय. संघाची धावसंख्या पाहतो पण 14 धावा धावफलकावरती. दुसरं षटक यावेळेला मार्गस्थ पाहायला मिळतंय. गोलंदाज सज्ज होतोय आमिर. यावेळेला सुरेख फटका, ताकदीचा वापर केलाय आणि चेंडू भिरकावलाय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय आणखीन एक दर्जेदार फटका, षटकार. धन्यवाद. धन्यवाद. तर इथे मात्र शेवटच्या 2 चेंडूंवरती जो दबाव निर्माण झाला होता मैदानामध्ये, तो ह्या 2 चेंडूंवरती 10 धावा मात्र लुटत जरार यानं आपले इरादे स्पष्ट केलेत की जरी 2 फलंदाज बाद झाले असले तरी मी मात्र इथे थांबणार नाहीये. मी माझी फटकेबाजी चालू ठेवणार आहे. 10 चेंडूमध्ये आतापर्यंत 20 या धावसंख्येवरती खेळतोय जरार. तर 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावफलकावरती धावा पाहायला मिळतील. 2 बाद 20 धावा. तिसरं षटक यावेळेला घेऊन येतोय. तिसरं षटक मार्गस्थ झालाय हमजा स्पोर्ट्स संघाचा. गोलंदाज कासिम. तर ऑन स्ट्राईक सुफियान. सुफियान आणि जरार यांच्यावरती पूर्णपणे जबाबदार असणार आहे. जबाबदारी कशा प्रकारे पार पाडतील तर गोलंदाजी मार्कवर गोलंदाज आपल्याला पाहणार आहोत आपण. कासिम. कासिम बाबू. गोलंदाज सज्ज. पंचांना पास करून चेंडू फेकतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय पॉइंटच्या रिझर्वला. चेंडू भिरकावलाय. चेंडू जातोय 1 बाउन्स सीमारेषे बाहेर. येतोय दणदणीत चौकार. धन्यवाद. तर इथे आपण पाहतोय चौकार लगावल्यानंतर सुफियान यानं स्वतःचं अकाउंट चौकाराच्या मदतीने ओपन केले. संघाची धावसंख्या पाहणार आहोत. धावफलकावरती धावा पाहतो आपण 2 बाद
24 धावा धावपलकावरती पाहायला मिळतात. कासिम बाबू याच्या पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. इथं मात्र थोडंसं दडपण पाहायला मिळेल गोलंदाजांवरती, परंतु गोलंदाज कशा प्रकारे गोलंदाजी करेल की चेंडूमध्ये व्हेरिएशन पाहायला मिळेल काय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय, चेंडूला शपल होऊन खेळून काढलाय, चेंडू जातोय फाईन लेगच्या रिजन मध्ये, क्षेत्ररक्षक तैनात असणार आणि इथे मात्र मिळेल एक धाव आणि या एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती 25 धावा. गोलंदाज सज्ज होतोय. कासिम बाबू ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळेल. जरार चेंडू फेकतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहतोय फुलर लाईनचा चेंडू होता, मात्र खोलवर टप्प्याचा हा चेंडू होता. इथे मात्र एकदा पूर्ण केली जाईल, एका धावेवर समाधान मानावा लागेल. एका धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती 26 धावा. निश्चितच ज्या प्रकारे यावेळेला सुरुवात केली होती जरार या फलंदाजानं, त्याप्रमाणे असं वाटलं होतं की 2 षटकामध्ये 30 धावांपर्यंत गाठू शकतो पल्ला नवाब स्पोर्ट्स, परंतु इथे मात्र गोलंदाजांनी अतिशय दक्ष आणि चाणक्य कामगिरी करत पूर्णपणे रोखून ठेवलंय. ते म्हणजे नवाब स्पोर्ट्स संघाच्या या फलंदाजांना. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतोय. गोलंदाजच्या मार्कवर कासिम बाबू आतापर्यंत 3 चेंडू फेकतोय आणि 6 धावा खर्च करतोय. आपल्या गोलंदाजीवर ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल आपल्याला, तो म्हणजे सुफियान राईट हँड फलंदाज. गोलंदाज सज्ज होतोय. चला स्पीडअप करा पण. पंचांना पास करून चेंडू फेकतोय. इथे मात्र सुरेख फटका, ताकदीचा वापर, परंतु क्षेत्ररक्षक तैनात असणार. डिपेंड विकेटच्या रिजन मध्ये चेंडू भिरकावलाय आणि इथे मात्र मिळेल एक धाव. या एक धावेच्या मदतीनं संघाची धावसंख्या पाहतो आपण धावपलकावरती जोडल्या जातील 27 धावा. अजूनही तिसऱ्या षटकातील 2 चेंडूंचा खेळ बाकी असणार आहे आणि 2 चेंडूमध्ये पाहायचं किती धावा जमत. एका दुसऱ्या मोठ्या फटकेची आवश्यकता असणार आहे नवाब स्पोर्ट्स संघाला, तर एका विकेटची आवश्यकता असणार आहे ती म्हणजे हमजा स्पोर्ट्स संघाला. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज पाहतो आपण कासिम बाबू. 4 चेंडू फेकलेत, 7 धावा खर्च केलेत. तर ऑन स्ट्राईक पाहायला मिळेल 11 चेंडूमध्ये बहारदार खेळी करत मैदानामध्ये असणार तो म्हणजे जरार. यावेळेचा चेंडू सुरेख फटका, कव्हरच्या रिजनला चेंडू भिरकावलाय, चेंडू जातोय सीमा रेषे बाहेर, येतोय खणखणीत चौकार. धन्यवाद. तर इथे मात्र जी आवश्यकता होती, एखादा मोठ्या फटकेची आवश्यकता होती नवाब स्पोर्ट्स संघाला, तो मात्र या ठिकाणी चौकार लगावतोय जरार. संघाची धावसंख्या पाहतो आपण 31 धावा. अजूनही तिसरे षटक मार्गस्थ. तिसऱ्या षटकातील शेवटचा चेंडू फेकण्यासाठी सज्ज होतोय कासिम बाबू. या चौकाराच्या मदतीने 11 धावा खर्च करतोय आपल्या गोलंदाजीवर. तर ऑन स्ट्राईक पुन्हा एकदा पाहायला मिळेल जरार 12 चेंडू 25 धावांवर खेळतोय. गोलंदाज सज्ज होतोय. गोलंदाजच्या मार्कवर या वेळेला सुरेख चेंडू, अप्रतिम चेंडू होता. इथे मात्र सन्मान दिलाय जरार या फलंदाजानं. एकच धावावर समाधान मानावा लागेल, कारण की दुसरी धाव घेण्याचा कोणताही प्रयत्न नाहीये जरार आणि सुफियान या फलंदाजाचा. पैकी जरूर खराब होती, मात्र एकच धाव मिळेल, एकीपेक्षा जास्त काही नाही. एका धावेच्या मदतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतोय. संघाची धावसंख्या धावपलकावरती पाहायला मिळतात 32 धावा. तर निश्चितच या ठिकाणी 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झालाय. येणारे 3 षटकामध्ये काय घडेल, काय बिघडेल याचं धावतं वर्णन करण्यासाठी मी मायक्रोफोनवर आमंत्रित करतोय रायगड समालोचक असोसिएशनचे संघटक आणि आमचे मित्र, आमचे गुरुवर्य बंधू दिनेश जी पाटील सर बेलवली. त्याच दरम्यान महेंद्र स्पोर्ट्स चे संघाचे संघनायक और सुरेश पाय संघाचे संघनायक, दोन्ही संघाचे संघनायकांना विनंती असेल की आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस करण्यासाठी यायचंय. ओव्हर टू दिनेश पाटील सर.
तर नक्कीच लक्षात घ्या खेळाडूंनी की आपण वेळ खूप दवडत आहे. 3 षटकांचा खेळ फक्त संपला आणि त्यासाठी तब्बल 20 मिनिटं लागलेत. तर विनंती करणं आपल्याला की आपण अजिबात विलंब लावू नका. अजूनही 2 सामने खेळवायचे आहेत. त्याच्यामुळे विनंती असेल पंचांनी लक्षात घ्या की आता 3 षटकं राहिलेत. ती 15 मिनिटाच्या आत संपली पाहिजेत. तुम्ही टाईम अलर्ट करा, त्यांना सांगा की घड्याळामध्ये एवढे वाजलेत आणि त्यानंतर मात्र 15 मिनिटांनी इनिंग संपलीच पाहिजे. आता मात्र आयोजकाकडून वारंवार आपल्याला विनंती येते. 3 वाजून 44 मिनिटं झालेत. याच्यामध्ये 15 मिनिटं मोजा तुम्ही आता. यानंतर मात्र तुम्हाला पेनल्टीला सामोरं जावं लागेल. विनंती आहे. तर आपण पाहतोय की अतिशय दर्जेदार स्पर्धा सरपंच चषक 2022 चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे आयोजित आणि याच्यामध्ये विश्वास मागे सर, सरपंच महेंद्र मागे, जनार्दन मागे, हिरामन सेलार आणि चेरोबा स्पोर्ट्स आयोजित ही भव्य दिव्य स्पर्धा. या स्पर्धेच्या मागे अफाट मेहनत आणि काम पाहिलं आहे आपण. ते काम इथे मात्र मैदानावरती केलं जाईल का? हा चेंडू मात्र अतिशय सुरेख चेंडू होता. ऑफस्टिकर जरूर पडला. पंचांना दडपण टाकायचं नाहीये आणि हा मात्र चेंडू निर्धाव पाडतोय. गोलंदाज कुमार गोलंदाजीच्या मार्कवर एक षटक त्यानं टाकलंय पहिल्यांदा. 9 धावा मोजल्या होत्या. 1 विकेट घेतला होता. पण इथे मात्र या चेंडूवर एकही धाव नाहीये. कुमार गोलंदाजीच्या मार्कवर तर स्ट्राईकवर आहे झरार की ज्यानं 14 चेंडूमध्ये तब्बल 26 धावांचा विस्फोटक खेळ केलाय. संघाची धावसंख्या 2 बाद 32. स्लोवर चेंडू सुरेखरित्या टोलवलाय. अगदी लॉंगॉनच्या दिशेनं लॉंग ऑफच्या दिशेनं जाईल. क्षेत्ररक्षक येणार, उचलणार, फेकणार. निव्वळ एक धाव मात्र चेंडूवरती मिळते आणि एका धावेनं धावफलक मात्र 33 पर्यंत पोहोचतोय. आव्हान मागचा सामना पाहिला आपण. गायकवाड सर ज्याप्रमाणे मागच्या सामन्यामध्ये अगदी तुटपुंजं आव्हान होतं, त्या तुटपुंजं आव्हानाला पाठला करताना मात्र शाही स्पोर्ट्स खारबाव संघ अडचणीमध्ये सापडला होता. ऐन मोक्याच्या क्षणाला एक चेंडू 2 धावांची गरज आली. षटकार जरूर लगावला, परंतु मी तर म्हणेन की तो सामना खूप लवकर संपवायची गरज होती. कुठेतरी हाराकिरी खारबाव संघानं दाखवली आणि त्याच्यामुळे हा सामना अंतिम चेंडूवर आलाय. गोलंदाज कुमार पुन्हा एकदा सज्ज आहे. अकूट टप्प्याचा हा चेंडू बॅटवर नीटसा आला नाहीये. सुफियान मात्र हा चेंडू खेळतो निर्धाव. 4 चेंडू आतापर्यंत सामोरं गेलाय आणि 6 धावा. एक जुना जाणता अनुभव अगदी वयाच्या 12व्या वर्षापासून ज्यानं खेळ सुरू केलाय तर सुफियान मात्र ताकदीचा खेळ आतापर्यंत दाखवलाय. इथे आज पुन्हा एकदा, कारण क्रिकेटमध्ये तुम्हाला दररोज दररोज आणि दररोज आपलं अस्तित्व निर्माण करावं लागतं. सुंदर भरदा वेगाने टाकलेला चेंडू ट्रॅव्हल होणार लगोनच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक मात्र येणार आणि फक्त एक धाव मिळणार. एका धावेनं धावपळक हळुवारपणे एक पाऊल पुढे टाकतोय. तो म्हणजे तब्बल 34 धावा. 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये झरार पुन्हा एकदा स्ट्राईकवर. 27 धावा वैयक्तिक त्याने केलेत, परंतु गोलंदाज कुमार मात्र दर्जेदार गोलंदाजी करतोय. राईट मोर विकेट सुरेख फटका आहे. पाहतो डीप एक्स्ट्रा कव्हरला. क्षेत्ररक्षकाला चुकावणार जरूर. चकवलेला आहे या चेंडूनं. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं भरदा वेगानं हा चेंडू मात्र गोलीगत लगावला आणि इथे आला हा चौकार. नक्कीच विजय, ना पैशासाठी ना स्वार्थासाठी ही स्पर्धा फक्त आमच्या अभिमानासाठी. अभिमान आम्ही आमचा जपतो. आमच्या नावासाठी ही स्पर्धा आम्ही खेळतोय. कारण ज्याप्रमाणे खर्च पाहिला तर अफाट खर्च या मैदानाला आहे, परंतु खर्चासाठी नाही तर फक्त आणि फक्त आमच्या स्वाभिमानासाठी ही स्पर्धा, आमच्या नावासाठी स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. पुन्हा एकदा मोठे फटके कन्वर्ट करायचे आहेत, परंतु घरंगला चेंडू जातोय कार्पेटच्या आधारावरती. थोडंसं खराब क्षेत्रक्षण पाहिलं. सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न झाला आणि तोही यशस्वी. पहिल्यांदा थांबले. 1 रन घेतल्यानंतर मात्र कम्युनिकेशन गॅप थोडीशी पाहिली. दोघेही धावले आणि अचानकपणे थांबले आणि त्यानंतर मात्र धावा आल्या तब्बल 2 या चेंडूवरती. कारण पुढच्या षटकामध्ये कदाचित स्ट्राईकवर यायचं होतं, ते म्हणजेच या फलंदाज झरारला, आणि या 2 धावा त्याने घेतल्या आणि 203 या 2 धाव्यानेशी षटक संपले. 4 चौथ्या क्रमांकात षटक संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर प्रथम फलंदाजी करताना नवाज स्पोर्ट जाऊन ठेपतोय, तो म्हणजेच 2 बाद तब्बल 40. 2 बाद 40 येणाऱ्या 2 षटकामध्ये आव्हान कसं उभं राहील. पहिल्या 2 सामन्याचा विचार केला तर मोठी धावसंख्या, परंतु तिसऱ्या सामन्यामध्ये मोठी धावसंख्या नसूनही काय चॅलेंज दिलं गोलंदाजांनी. आपलातून कामगिरी केली आणि तिथे मात्र रोखून धरलं होतं साई स्पोर्ट्स खारबावला. अंजुमन स्पोर्ट्स भिवंडी संघाने अगदी जवळ विजयाच्या समीप अंजुमन संघ आला होता. कारण 2 चेंडू 2 धावा, 1 चेंडू 2 धावा आणि तिथे मात्र अंतिम चेंडूवर सामना फिनिश केला, तो म्हणजे साई स्पोर्ट्स खारबाव संघाच्या या फलंदाज. धावपळका धाव 40.
40 धावा प्रत्येक चेंडूनंतर आम्ही धावा सांगतो, त्याच्यामुळे 40 धावा 4 षटकांच्या समाप्तीनंतर 10ची सरासरी आतापर्यंत रोखली आहे. आमच्या स्पोर्ट्स संघात नाणेफेकीचा कौल जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं आणि त्याच्यावर मात्र अंमल करताना दर्जेदार गोलंदाज साकिब शेख, तर स्ट्रायकर मात्र असणार आहे तर सुफियान. टप्प्याचा चेंडू डीप स्क्वेअर लेगला, क्षेत्ररक्षक तिकडे कोणी नाही आहे आणि त्याच्यामुळे रिकामी जागा भरा, फिलिंग द ब्लँक्स कंप्लीट केल्या आणि योग्य पर्याय 4 धावांचा. या 4 धावांनी मात्र 44 पर्यंत मजल मारली जाते. अजूनही षटकं शिल्लक आहेत 2 आणि त्याच्यामुळे या 2 षटकामध्ये जर का 31 धावा आल्या तर चॅलेंजिंग आव्हान उभं राहील. 70+ धावा एक चॅलेंजिंग आव्हान असणार आहे. चला सामना लगेच सुरू करा. आणि अशा प्रकारे या पहिल्या चेंडूवर साकिबला मात्र लगावलाय तब्बल चौकार. चार धावा या चेंडूवर आल्या आणि 44 पर्यंत मजल मारली जाते. सामना थांबू नका प्लीज. आपण क्षेत्ररक्षणामध्ये फेरबदल आपण पाहतोय. पंचांनी सांगितलं की तुम्हाला जे 3 षटकं होती ती 15 मिनिटांमध्ये पडलीच पाहिजेत. त्याच्यामुळे तुम्ही कितीही फेरबदल करा, 15 मिनिटं संपल्यानंतर आपल्याला पेनल्टी देण्यात येईल याची नोंद घ्या. आपण आयोजकाकडून वारंवार आपल्याला विनंती येते. इथे मात्र दर्जेदार खेळ सुरू आहे. दोन्ही संघाकडून लढणं झगडणं सुरू आहे. स्ट्राईकवर सुफियान ज्याने चौकार लगावलाय. फिरकीची जादूगरी दाखवायची होती, दाखवली जरूर, कनेक्ट नाही चेंडू नीट झाला सुफियानला आणि त्याच्यामुळे बॅटची कडा जरूर घेतली परंतु चेंडू यष्ट्या आणि यष्टरक्षच्या मध्ये घरंगळत राहिला. त्या दरम्यान मात्र आपला एंड बदलला झरारनं आणि सुफियाननं. एक धाव मात्र मिळते या चेंडूवर आणि एका धावेनं 45 धावपळकावर धावा लागत आहे. 2 बाद 45. प्रथम फलंदाजी करताना नवाज स्पोर्ट्स शके पुन्हा एकदा फिरकीची जादूगिरी दाखवण्याचा प्रयत्न इथे सुरू आहे. भरता वेगानं टाकला, फिरकी नाही तर सरळ, अगदी सरळ चेंडू फेकला आणि गुगली मात्र इथे पाहायला मिळाली. आपण पाहतो इथे निर्धाव चेंडूची सांगता झाली. यष्टरक्षकानं आपलं काम चोख बजावलं आणि एकही धाव या चेंडूवर आली नाही आहे. स्कोरबोर्ड मात्र स्थिर आहे 45. 2 बाद 45, 4.3 षटकांच्या समाप्तीनंतर. काय सुंदर सुंदर गोलंदाजी, एक मध्येच फास्ट तर अचानक गिअर बदलला, एक्सप्रेस वरून सरळ गावच्या रस्त्यावरती हा ट्रॅक आला आणि इथे मात्र अतिशय स्लोवर चेंडू टाकला आणि त्या व्हेरिएशनला फसला झरार. फुलटॉ चेंडू, इथे क्षेत्ररक्षक रिकामी जागा आहे, डीप एक्स्ट्रा कव्हरला कोणीच उभं नाही आणि त्याच्यामुळेच हा मात्र अतिशय टॅलेंटेड चौकार. धन्यवाद डीजे. फिरकीच्या तालावर, पण फिरकीसाठी तुम्हाला टप्पा पहिल्यांदा अचूक लागतो. तो टप्पाच जमिनीवर पडला नाही आणि ते हेरलं झरारनं आणि सरळ जी रिकामी जागा होती डीप एक्स्ट्रा कव्हरला दिला भिरकावून. हा मात्र टाइम झालाय का? टाइम झालाय. येस, इट्स अ मायटी अफलातून वेल टाइम केला, स्लोवर चेंडू भिरकावला. धन्यवाद डीजे. क्षेत्ररक्षण सजवायचं आहे लगेच. स्ट्रॅटेजिक टाइम आउट नाही हा, त्याच्यामुळे क्षेत्ररक्षण लगेच सजवा आपण. 5 षटकांचा वाजवी खेळ संपला. 55 धावा धाबावरती लागल्या. चांगल्या धावा आता मात्र म्हणता येतील. शाकिबने पहिले 4 चेंडू अफलातून टाकले, ज्याच्यामध्ये 5 धावा आल्या होत्या. परंतु उर्वरित 2 चेंडूवर मात्र चांगली फटकेबाजी करत झरारनं मात्र एक चौकार आणि एक षटकार दाखवला आणि आव्हान मात्र अतिशय सुरेख स्थितीमध्ये आणलंय. 55 धावा, 6 चेंडूंचा पूर्वार्ध शिल्लक आणि या 6 चेंडूमध्ये धावा किती जमवल्या जातील? आपल्यासाठी मिनिटं बाकी आहेत 4, त्याच्यामुळे 4 मिनिटांमध्ये आपण पूर्वार्ध संपवायचा आहे. क्षेत्ररक्षण लगेच सजवायचं आहे, अजिबात विलंब लावू नका तुम्ही आणि 4 मिनिटांमध्ये हे षटक टाकून झालं पाहिजे ही विनंती असणार आहे आपल्याला. आपण पाहतोय अतिशय सुरेख खेळ. सरपंच चषक 2022 हे पर्व आहे आणि आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील तर नक्कीच नाणेफेकीसाठी मी विनंती करतोय महेंद्र स्पोर्ट्स वर्सेस सुरेश पाया या 2 संघाच्या संघनायकांना की आपण नाणेफेकीसाठी संपर्क साधायचा लगेचच, अजिबात विलंब लावायचा नाहीये
आणि षटकं त्या सामन्यासाठी 5 असतील. तर दोन्ही संघाच्या संघनायकाला विनंती आहे, महिंद्रा स्पोर्ट्स आणि सुरेश पाया या दोन्ही संघाचे पाये या दोन्ही संघाच्या संघनायकाला मात्र विनंती करतोय की आपण अजिबात वेळ न दवडता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये यायचं आहे. नंतर मात्र टॉस बॉक्समध्ये आपली नाणेफेक केली जाईल. गोलंदाजीच्या मार्कवर गोलंदाज सामना चालू करा. कासिम बाबू पहिल्या षटक ज्यानं फेकलं होतं 12 धावा मोजले होते, तो कासिम बाबू मात्र गोलंदाजीच्या मार्कवर. तर स्ट्राईकवर सुफियान. 6 चेंडूमध्ये पूर्वार्धामध्ये धावा किती गोळा केल्या जातील आतापर्यंत? चांगली क्रिकेट, बॅलन्स क्रिकेट नवाब स्पोर्ट्स संघ खेळलाय. खडे खडे खेळण्याचा प्रयत्न, काय लाजवाब कमिटमेंट, अफलातून कामगिरी जरूर केली होती जमानं, परंतु इथे रोखू शकला नाही. धन्यवाद डीजे. तर नक्की सुरेश पाये संघाचा संघनायकडे उपस्थित आहे. तर महेंद्र स्पोर्ट्स तोही संघाचा उपस्थित आहे. दोन्ही संघाच्या संघनायकांचं मात्र कौतुक. दरम्यान मात्र सुपे यानं काय लाजवाब सुरुवात केली षटकामध्ये. त्याला माहिती आहे की आव्हान मोठं करायचं आहे, त्यासाठी मोठ्या फटक्यांची गरज आहे. तो लगावला वायडिश मिडविकेटच्या डोक्यावरून षटकार. जोरदार टाकलेला हा चेंडू पुन्हा एकदा लॉंगॉनच्या दिशेने गेलाय. वायडिश मिडविकेट क्षेत्ररक्षक आलाय, त्यांना मागच्या चेंडूवर जमानं जबरदस्त प्रयास केला होता. अगदी योग्य वेल टाइम अशी जंप केली आणि त्या जंपवर मात्र चेंडू त्याच्या हातालाही लागला, परंतु थांबला नाही. चेंडू सरळ गेला सीमारेषेच्या बाहेर. या चेंडूवर धावा आल्या तब्बल 1 धाबांवर धावा लागल्या 62. अजूनही 4 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका 70 क्रॉस करेल. कारण 70 धावांचं आव्हान इथे एवढं सोपं नाही पाठलाग करताना हमजा संघासाठी. हमजा स्पोर्ट्स संघ मात्र आपल्या परीनं ताकदीचा खेळ केलाय. गोलंदाजीमध्ये विचार केला तर कुमारनं चांगली गोलंदाजी केली आहे. गोलंदाज कासिम बाबू पुन्हा एकदा सज्ज आहे. आतापर्यंत चेंडू टाकून झाले 2, 7 धावा मोजलेत. अकोट टप्प्याचा चेंडू हवेत आहे. यष्टिरक्षक मात्र चुकला नाही. थोडासा फंबल जरूर झाला होता, पण इथे मात्र त्यानं वेल जज झेल टिपला आणि ताकदवान खेळी करणारा झरारला मात्र परतवलाय. फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. 22 चेंडूमध्ये 43 धावांची खेळी. जोरदार टाळ्या होत्या मित्रांनो. झरार अफलातून कामगिरी आपल्या संघासाठी. तब्बल 43 धावा जोडल्या आणि संघाचं आव्हान मात्र चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. नवीन फलंदाज अक्षय, तर स्ट्राईकर मात्र सुफियान. गोलंदाजीच्या मार्कवर कासिम बाबू पुन्हा एकदा सज्ज आहे. 3 चेंडूचा पूर्वार्ध फक्त शिल्लक आहे आणि या 3 चेंडूमध्ये एका दुसरा मोठा फटका आव्हान मोठं करेल. 62 धावा, 3 बाद 62. कासिम बाबू स्क्रीनवर पाहतोय. BTCच्या माध्यमातून अतिशय जोरदार चेंडू टाकले जात आहेत, कारण चेंडू टाकताना मात्र आपण पाहतोय की आवाज इथपर्यंत येतो. त्याच्यामुळे पूर्ण ताकदीनिशी गोलंदाजी केली जाते कासिम बाबूच्या माध्यमातून. जोरदार आवाज करत मात्र पूर्ण ताकद झोकली जाते आणि या ताकदीनं हा चेंडू टाकला गेला. धावाले निव्वळ 1 आणि स्ट्राईकवर पहिल्यांदा नौका फलंदाज अक्षय. क्रमांक 5चा फलंदाज अक्षय मात्र स्ट्राईकवर. 2 चेंडू त्याच्या वाट्याला येतील. किती मोठे फटके लगावले जातील का? धावा लागलेत त्या म्हणजे तब्बल 63. 3 बाद 63. पूर्वार्धामधील फक्त आणि फक्त 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. अकोट टप्प्याचा चेंडू पॉइंटच्या वरून भिरकावण्याची गरज होती. अक्षय मात्र स्पेशल फसला. जणू काय या चेंडूला तयारच नव्हता तो. अकोट टप्प्याची गोलंदाजी होती, फसला. फलंदाज बाद. शेहजाद नवीन फलंदाज मात्र क्रीजवर येतोय. सुफियान असेल स्ट्राईकवर आणि या पूर्वार्धामधील अंतिम चेंडू पहिल्या फेरीतील अंतिम सामना आहे. यानंतर मात्र सेकंड राऊंडच्या फेरी सुरू होईल. नाणेफेक लगेचच केली जाईल. महेंद्र स्पोर्ट्स यांना अपराधून कामगिरी केली आहे
अगदी धावा वाचवल्यात. त्याचबरोबर सुरेश पाये संघ याने सुद्धा धावा वाचवल्या. दोघांनाही अगदी सेम टू सेम आव्हान बनवलं होतं. त्याच्यामुळे दोन ताकदवान संघामध्ये लढत यानंतर होईल. अंतिम चेंडू कासिम बाबूजा सुपियान याला. हा मात्र अंतिम चेंडू टाइम साधलाय परंतु अंतर नाही गाठलं. फक्त आणि फक्त उंच गेला. फलंदाज झाला बाद. धन्यवाद डीजे. 63 धावा धापाकडे लागतात. येणारे 30 चेंडू 64 धावांचं एक बॅलन्स आव्हान उभं केलंय. बॅलन्स आव्हानाचा पाठलाग कसा केला जाईल, क्रिकेटच्या पटलावरती कोण कोणावर हवी होईल, कशा प्रकारचा खेळ होईल, उत्तरार्धामध्ये आपण राहुल भोईर यांना जरूर ऐकू. तत्पूर्वी वळूया टॉस बॉक्समध्ये नाणेफेक करण्याचे सज्ज आहेत आमचे गुरुवर्य म्हणजेच गायकवाड सर. नाणेफेक केली जाईल महेंद्र स्पोर्ट्स बनाम सुरेश पाये या दोन संघादरम्यान. गो टू कॉमेंट्री बॉक्स गायकवाड सर. धन्यवाद दिनेश पाटील सर. या ठिकाणी मी दोन्ही कर्णधार आमंत्रित करतोय. सुरेश पाये संघाचा कर्णधार आलेला आहे. महिंद्रा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. अशोक माघे आमचे सन्माननीय अतिथी यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेकी करणार आहोत. नाण्याच्या दोन्ही बाजू मला वाटतं दोन्ही संघाच्या कर्णधारांना पूर्णपणे कल्पना आहे. एका बाजूला सरपंच चषक, दुसऱ्या बाजूला चेरोबा स्पोर्ट्स वाशेरे. तर महिंद्रा स्पोर्ट्स संघाचा कर्णधार आपण त्वरित टॉस बॉक्समध्ये यायचं आहे. दोन्ही संघाच्या कर्णधारांचं स्वागत करतो टॉस बॉक्समध्ये. आणि मी हे नाणं आहे ते अशोक माघे आमच्या सन्माननीय अतिथी यांच्या हातामध्ये सुपूत केलेलं आहे. सरपंच चषकाची मागणी केली मात्र पुरवठा आपण जर पाहिलं तर विरुद्ध होतोय. मी सन्माननीय माघे साहेबांना विनंती करतोय आपण मंचाची शोभा वाढवायची. नाणेफेकीचा कोल सुरेश पाहे संघाच्या बाजूने लागलेला आहे. आपण महेंद्रच्या बाजूने लागलेला आहे. आपला निर्णय काय असणार आहे? फिल्डिंग करणार. क्षेत्ररक्षणाचा निर्णय आहे. मगाशी नाणेफेकीचा कोल प्राप्त केला आणि आपण पाहिलं त्या पद्धतीने निर्णय घेतलेला आहे. कुठेतरी एक गेम प्लॅन आखलेला आहे आणि त्याला न्याय देण्याचा प्रयत्न होणार आहे. हो, गेम प्लॅन आखलेला आहे आणि गेममध्ये समजेल. निश्चितच आपण जर पाहिलं तर या ठिकाणी ज्या पद्धतीने नाणेफेकीचा कोल होता तो महत्त्वाचा होता. क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतलेला आहे. सुरेश पाये एक तगडा संघ आहे. किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न केला जाईल कारण सामना 5 षटकांचा आहे. कमीत कमी धावाने रोखण्याचा प्रयत्न करून चांगली टीम आहे म्हणून कमीत कमी धावात रोखण्याचा प्रयत्न करू. आणि सामना रंगतदार अपेक्षा आहे तमाम दर्शकांची. ती पूर्तता या ठिकाणी केली जाईल. हो, सुरेश पाये संघाने जर नाणेफेकीचा कोल प्राप्त केला असता तर तुझा निर्णय काय घेतला असतास? फिल्डिंगच केली असती. पण आता फलंदाजी करायची. किती धावा तोडण्याचे मनसुबे ठेवलेले आहेत? नक्की समोरचा संघ खूपच चांगला आहे आणि आम्ही 60+ जाण्याचा प्रयत्न करू. 60 पेक्षा अधिक धावा. संघामध्ये काही बदल? बदल तर काय नाही. आमचे मागच्या मॅचला 2-3 प्लेयर नव्हते, ते आलेत. म्हणजे काही जे गरजवंत अशा पद्धतीच्या खेळाडूंची संघाला भासत होती ती निकड पूर्ण केली जाईल. एक रोमहर्षक रंगतदार लढतीची अपेक्षा आहे तमाम दर्शकांची. तिची पूर्तता या ठिकाणी निश्चित पाहायला मिळेल. हो, नक्कीच. तर एका रंगतदार लढतीकडे आपण जात आहोत. महेंद्र स्पोर्ट्स संघानं नाणेफेकीचा कोल प्राप्त केला. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आणि फलंदाजी आमंत्रित केलंय सुरेश पाये संघाला. माईक गो टू कॉमेंट्री बॉक्स जिथे सज्ज आहेत माझे साथी समालोचक सिद्दीक भाबे सर आणि राहुल भोईर. धन्यवाद। क्या ओवर किया था वहाँ पर कासिम बाबू ने। 3 विकेटें आखिरी ओवर में ली थी और 64 का लक्ष्य रखा इस मैच को जीतने के लिए। खेल की शुरुआत करना है, ओपनर्स भेजना है। इसके बाद 5 ओवर का मुकाबला। महेंद्रा वन द टॉस एंड इलेक्टेड फील्ड फर्स्ट। सुरेश पाये को बल्लेबाजी की दावत दी है। उसके बाद इस मैच की विजेता टीम और साइंस खारबाओं के बीच में मुकाबला रहेगा। दोनों ओपनर्स बीच मैदान पे आते हुए कप्तान असरार अंसारी और जमा। टेनिस क्रिकेट में चॉप शॉट में जो सबसे बढ़ के खिलाड़ी है, जमा से अच्छा चॉप शॉट
टेनिस क्रिकेट में कोई भी नहीं खेलता है। इनर ग्लोव्स के साथ आए हैं। मेरे साथ वॉइस ऑफ मानेरे राहुल वोइर जुड़ चुके हैं। बहुत ही सुहानी शाम वाशेरे सरपंच कप की आपके नाम। अच्छा टोटल मैं कहूँगा बना लिया है। जलाल मुल्ला ने बहुत ही ज़बरदस्त बल्लेबाजी की, हालांकि उनके 2 कैचेस छूटे लेकिन पलटवार रहा, 43 रन बनाए। तर चला आपण मॅचला सुरुवात करा प्लीज. वेळ न घेता आपण मॅचला लवकरात लवकर सुरुवात करायची, कारण का अजून 2 मॅच खेळवायच्या आहेत. त्या देखील गोष्टीची नोंद घ्या. लवकरात लवकर आपण सामन्याला सुरुवात करा. ज्या अनुषंगाने आपल्याला ज्या काय मॅचेस आजचा जो शेड्यूल आहे तो आपल्याला कंप्लीट करता येईल प्लीज. पहिले षटक आहे गोलंदाज दरम्यान आपल्या षटकामध्ये आपल्याला अक्षय पाहायला मिळतात. सरासाठी पहिला चेंडू मात्र दरम्यान भरपूर चांगला पाहायला भेटला. फुलर लेन्स होता, स्टेप आउट नक्कीच झाले. मध्ये तेवढा चांगला चेंडू भन्नाट वेगानं पहिलाच बॉल वरती आली आहे. पहिली विकेट. देखिए पहली गेंद पे डबल स्टेप पे चले गए थे असरार, बोल्ड हो गए, मिडल स्टम्प उखड़ गया। पहला झटका लगता हुआ यहाँ पर हमजा स्पोर्ट्स को। काय चेंडू होता सिद्दीकजी, जबरदस्त आपल्याला चेंडू पाहायला भेटला. दरम्यान फुलर लेनचा भन्नाट वेगानं होता, पूर्णपणे दरम्यान बीट केलं. आणि दरम्यान हा पहिला मोठा दरम्यान धक्का लागत असताना मैदानाच्या आतमध्ये स्पर्धेचा बघतो आपण. सलगचा हा दुसरा दिवस आपल्याला पाहायला मिळतोय. अप्रतिम ही क्रिकेट टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त क्रिकेट टुर्नामेंट आज स्पर्धेचा आपल्याला दिवस पाहायला मिळतो दुसरा. आणि सिटी क्रिकेटच्या देखील आपल्याला मॅचेस मध्ये भरपूर चांगल्या पाहायला मिळतात. सिटी फॉर्मॅट, ग्रामीण फॉर्मॅट मध्ये नक्कीच आपण स्पर्धा बघतो. आणि प्रथमच 2 गाव 1 संघ ही संकल्पना की आपल्याला वेगळीच पाहायला मिळते. आणि एक जबरदस्त ही संकल्पना आपल्याला पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. या पुढची मॅच जी ती 5 ओव्हरची आहे, देखील गोष्टीची नोंद घ्या. ओव्हर द विकेट. गती पुन्हा एकदा कमी केली आहे. बॉटमाचा सुंदर वापर, डीप मध्ये चांगली फिल्डिंग झाली आहे. एक धाव तर येत नाही. ते बघा, वेळ तुम्ही कमी घ्या, तुम्हाला सातत्याने आम्ही सांगतोय. पुन्हा जर षटक कमी केली, तुम्हाला सांगता तुम्हाला 6 ओव्हरच्या मॅचेस खेळायच्या आहेत. तुम्ही जर एवढा वेळ लावला तर 6 ओव्हरच्या मॅचेस कशा होतील, या देखील गोष्टीची नोंद घ्यावी. जास्त वेळ मात्र घेऊ नका, जरा वेळ कमी खर्च करा. या अनुषंगानं सर्वच्या सर्व मॅचेसच्या दरम्यान आपल्याला कंप्लीट करता येतील. या दरम्यानचा हा चांगला चेंडू, तिकडे फिल्डर दरम्यान उपस्थित आहेत. इवन जोडी देखील मॅचचा आनंद घेतील, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. और उनका एक बहुत ही बड़ा कप, केंद्रीय राज्य मंत्री चषक, कमिंग सून. A1 जोड़ी शुकेट डाकी नीलेश पाटील. नक्कीच इवन जोडीच्या माध्यमातून आपल्याला प्रतिम A1 आयोजन पाहायला मिळेल. स्पर्धेचे लाडके आयोजक. या दरम्यानचा हा फटका हवेत आहे. मिसामिंग शॉट, झेल खाली, तिथे फिल्डर आहेत उपस्थित, चूक होणार नाहीये. परतावा लागेल फलंदाजाला मैदानाच्या बाहेर. या ओव्हर मध्ये हा दुसरा धक्का लागतो मैदानाच्या आतमध्ये. फलंदाज बाद, नवीन फलंदाज लवकर यायचे, जास्त एकत्र येऊ नका. बड़ी विकेट हासिल की है आमिर अंसारी, बहुत अच्छे टच में थे, सस्ते में आउट हुए. भागते हुए शहजाद ने बहुत अच्छा कैच पकड़ा. कैचेस विनिंग मैचेस. देखिए हर विकेट के बाद मुल्ला कमेटी मीटिंग नहीं करना है. नवाब स्पोर्ट. प्लीज नक्कीच तुम्हाला सातत्याने आम्ही प्रत्येक वेळेस हे सांगणं जरुरी देखील नाहीये. आणि आमचा स्पोर्ट्स आता नक्कीच दरम्यान थोडासा बॅकवर्डला आपल्याला पाहायला मिळतो. पहिल्या षटकामध्ये सुंदर गोलंदाजी, गोलंदाज अक्षयच्या माध्यमातून.
अमीर अन्सारी या दरम्यान अमीर जो आऊट झाला आणि आता मात्र पुन्हा एकदा अमीर मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज आलेत. विजयासाठी टार्गेट या मॅच मध्ये बघतो आपण एकूण आहे 64चं ओव्हर द विकेट. गती कमी गेली, फटका हवेत, मिसामिंग शॉट डीप मध्ये फिल्डर नाहीयेत. पॉवर प्ले सुरू, आउटफील्ड फास्ट आहे. खेळाडू मात्र चेंडू मागे धावतील. मात्र आउटफील्ड फास्ट असला करणारा चेंडू जाईल बाउंड्री लाईनच्या बाहेर. मिळतील 4 धावा. ये क्लास है जमा का, केवल चिप कर दिया था. ये देखिए मानो बल्ला सिर्फ लगा दिया था और टिपिकल पावर प्ले स्ट्रोक. दिस इज द क्लास ऑफ जमा. स्मार्ट स्ट्रोक प्लेट फॉर 4. जबरदस्त जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान हा बॉल नक्कीच दरम्यान बरोबर स्ट्रेट ठेवलं आणि बॉडीचा बॅलन्स खूप महत्वाचा आहे सिद्दीकजी. ज्या बद्दल आपण हा फटका खेळतो एवढं इझी नाहीये हा फटका खेळणं. जबरदस्त आहे दरम्यान टायमिंग आणि चांगला शॉट होता जमाचा. ओव्हर द विकेट. प्लेसमेंट चांगली आहे. पुन्हा एकदा ऑन ट्रायचा हा फटका डीप मध्ये, तिथे फिल्डर भरपूर दूर होते. शॉर्ट मिड विकेटला चांगली फिल्डिंग झाली, उचलून फेक करेपर्यंत 2 धावा इथे मिळाल्या नाहीयेत. रनआउटची विकेट आपल्याला पाहायला मिळते. कॉलिंग 2 खेळाडूंमध्ये नव्हती. फेक सुंदर झाली आणि गोल्डन डक वरती बाद झालेत फलंदाज अमीर अन्सारी. इज गॉन. एकही रन नसेल. सिद्दीकजी काय सांगाल? धाव नसेल कारण का एक शॉट Yes. एक रन आउट आहे. 1 शॉट. इसे कहते हैं खाया पिया कुछ नहीं, 12 आने का ग्लास तोड़ के आए. नक्कीच पहिल्या षटकाच्या दरम्यान खेळ संपला आणि पूर्णपणे बघतो आपण अहमदाबाद स्पोर्ट या दरम्यान बागपूरला फिल्डिंग लावून घ्यायची प्लीज. नवाब स्पोर्ट्सला विनंती की आपण फिल्डिंग लावून घ्या लवकरात लवकर. पहिल्या षटकासाठी 6 मिनिटं खर्ची झालेली आहेत. प्लीज लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यावी. सहकार्य करा. स्कोर हुआ है 6. कासिम बाबू नवीन फलंदाज मैदानात मध्ये एंटर झालेत. मग आपण ही चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळतं मैदानात मध्ये 2 टीम मध्ये. नवाब स्पोर्ट्स अगेन्स्ट आपल्याला नक्की संघ पाहायला मिळतोय. दरम्यान हमजा स्पोर्ट्स चांगली मॅच. सिटी क्रिकेट. यस सिद्दीकजी. यस. सुरेश स्पोर्ट पाए के कैप्टन सूरज पाटिल आपको तुरंत ही कमेटी से आके मिलना है. सूरज पाटिल. एकूण संघाची धावसंख्या 6 या आकड्यावरती या. फिल्डिंग आपण लवकरात लवकर लावून घ्या. जरार प्लीज थोडं सहकार्य करा जेणेकरून अजून आपल्याला 2 मॅच आहेत आणि त्या मॅच आपण बघतो 5-5 ओव्हरच्या आहेत सिद्दीकजी. कारण का वेळ नसल्या वेळ दरम्यान आपल्याकडे कमी आहे आणि 2 मॅच आपल्याला कुठल्याही परिस्थितीमध्ये खेळवायच्या आहेत. या गोष्टीची नोंद घ्या प्लीज. थोडं सहकार्य करा. गोलंदाजी मार्कवरती विकी लेफ्ट आर्म गोलंदाज. आक्रमण करण्याचा प्रयत्न, फटका हवे ते शॉट बंद भरपूर चांगला होता. डीप मध्ये तिथे फिल्डर देखील उपस्थित आहे. चूक होणार नाहीये. चांगला झेल तिथे पकडला फिल्डर होते हैदर आणि खूप चांगली फिल्डिंग आपल्याला पाहायला मिळते. अजून एक फलंदाज होतील बाद. यस राहुल, इस तरह के कैचेस इतने आसान नहीं रहते हैं जब गेंद आसमान में बहुत ऊंची हो. इसका अर्थ था, लेकिन बहुत बढ़िया जज किया हैदर ने डीप में. अब हम कह सकते हैं कि हमजा स्पोर्ट्स की कठिनाइयाँ बढ़ती हुई. कासिम बाबू आए भी और चले भी गए. कब आए कब चले. मैदानाच्या आतमध्ये आले कधी आणि गेले कधी. अखिल नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. भागीदारीची गरज आहे या दरम्यान सिद्दीकजी मैदानाच्या आतमध्ये. आपण बघतो रिकव्हर रन रेट आता माझा 12.00 वरती जाऊन पोहोचलाय आणि करंट रन रेट दरम्यान 5.14 चा आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे संघ बागफुटला आहे. आकिब नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. अखिल न्यू मॅन इन. श्रीमान्य श्यामबोरींना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं. आपलं हार्दिक स्वागत आहे. सरपंच चषक 2022. चांगला चेंडू, चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. आता मग पूर्णपणे 4 झालाय मैदानाच्या आतमध्ये. बघतो आपण नवाब स्पोर्ट्सचा संघ ज्या अनुषंगाने आपण गोलंदाजी बघतो मैदानाच्या आतमध्ये नक्कीच तुम्हाला ऍक्शन रिप्ले पाहायला मिळेल. सुंदर टेलिकास्ट आणि सुंदर गोलंदाजी. संघाची धावसंख्या आहे. स्कोर बोर्ड बघतो आपण एकूण 6 या आकड्यावरती. विजयासाठी 64चं टार्गेट आहे. एक भागीदारी महत्वाची आहे. पहिले बघतो आपण 4 टॉप फलंदाज बाद झालेत. आता मिडल ऑर्डरच्या नक्कीच फलंदाजांना इथनं जिम्मेदारी जबाबदारी घ्यावी लागेल.
या दरम्यान फटका हा देखील हवे तिकडे फिल्डर आहेत उपस्थित, मात्र झाली आहे चूक आणि मिळतील पूर्णच्या पूर्ण या दरम्यान या नशिबाच्या 4 धावा. एक बात है, रिप्ले में हम देखना चाहेंगे, गेंद से बचने की कोशिश कर रहे थे वहां पर सुफियान शेख. आइए देखते हैं, कैच पे नहीं गए थे, टॉपेज लगा था, मिसकी हुक था और गेंद से बचने की कोशिश सुफियान की. ये दूसरी मर्तबा हुआ है. एक मर्तबा प्रतिभा विलास 2015 में भी यही पोजीशन पे यही मंजर था. नाही, इथनं कदाचित मॅच सुरू होते की काय, होऊ शकते. पुढचा चेंडू गती कमी केली, फटका चांगला ऑन साईडला, लॉंग लेगला मात्र हा फटका अक्षरशः खिचून मारला. हा शॉट पाठवला लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर आणि अंपायरचा इशारा येत असताना लागोपाठचा दुसरा चौकार. Great batting from Zama. Last one was a beautiful hook shot. Used the depth of the crease. Hooks dash ball in his style of Surendra Ambarnath. One bounce cross the long leg fence for 4. क्लासिकल सुपर फटका. पूर्णपणे फटक्याला फिनिश केलं सिद्दीकजी. या दरम्यान स्टान्स खूप चांगला होता, कारण का त्या दरम्यान गाड आपण जेव्हा मधल्या स्टिकवरती घेतो तेव्हा आपला जो बॅकसूट आहे दरम्यान मागचा जो दरम्यान पाय आहे तो दरम्यान पूर्णपणे स्थिर असणं गरजेचं आहे. त्याची हालचाल या दरम्यान खूप महत्वाची असते. चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या 4 व्ह्यूज तुम्हाला नक्कीच टेलिव्हिजन स्क्रीनवरती पाहायला मिळतील. 4 आमचे ऑफिशियल कॅमेरामॅन. गती कमी केली आहे, चेंडू आणि बॅटचा संपर्क बरोबर नाहीये. डीप मध्ये मात्र चेंडू भरपूर वेगाने गेलाय. तिकडून वाईडिश लॉंगॉन मधून खेळाडू आले होते, थोडीशी कारा फिल्डिंग झाली. 10 विकेट्स मिळेल. सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचलाय. दरम्यान अहमदाबाद स्पोर्ट्स 15 अबाउट लॉस ऑफ 4. अजून या मॅच मध्ये बघतो आपण विजयासाठी टार्गेट 49चं टार्गेट आहे. एकूण 25 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 49ची गरज आहे. मॅच बॅलन्स आहे सिद्दीकजी. बिल्कुल, लेकिन विकेटों का जो पतन है वो ज्यादा है. पुढचा चेंडू कमी गतीने दरम्यान तेवढा चांगला फटका देखील, प्लेसमेंट भरपूर चांगली. तिकडे बघतो आपण बाजील होते दरम्यान, फिल्डिंग चांगल्या त्याला पाहायला मिळते. दरम्यान एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेनं षटक क्रमांक दरम्यानचा दुसरा कंप्लीट झालाय. 2 ओव्हरच्या अखेरीस बघतो आपण करंट रन रेट 8.00 आपल्याला पाहायला मिळते. संघाची धावसंख्या 16 वरती आहे. रिक्वायर रन रेट आता बघतो आपण या दरम्यान 12.00 झाला आहे दरम्यान सिद्दीकजी, आणि टार्गेट 64च आहे. 24 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. विजयासाठी बघतो आपण या दरम्यान 48ची गरज आहे. मात्र जमा अजूनही मैदानाच्या आतमध्ये जो सलामीला आलाय. जमा जब तक रहेंगे, जब तक खतरे की घंटी बजती रहेंगी नवाब स्पोर्ट्स के लिए. कमाल के ओपनर हैं और जमा के पास इतनी इनिंग्स है कि एक इसमें गिनाया नहीं जा सकता. फील्डिंग तुरंत सजाना है नवाब स्पोर्ट. और देखिए, फर्स्ट ऑफिशियल वार्निंग दी जा रही है आपको समय के लिए. लवकरात लवकर प्लीज सहकार्य करायचं आहे. दोन्हीही टीमच्या कॅप्टनला मात्र ही नम्रतेची विनंती, खास करून फिल्डिंग करणारी टीम. जरार आपको फील्ड लगानी जल्द से जल्द. देखना है कि गेंदबाजी में कंटिन्यू रखा है अक्षय को. 24 चेंडू 48ची गरज आहे या मॅच मध्ये सामना जिंकण्यासाठी. सेकंड स्पेल मध्ये आपल्याला लक्ष पाहायला मिळतील. अखिल 1 बॉल मध्ये 1 त्यांनी बनवली, जमाना 7 बॉल मध्ये 14 बनवल्यात. संघाची धावसंख्या झाली 16 वरती, 4 विकेट गमावल्यात. करंट रन रेट 8.00चा. रिक्वायर रन रेट आता मध्ये जाऊन पोहोचलाय 1-2 म्हणजे 12.00. टार्गेट 64. 24 चेंडू आणि बघतो आपण 48ची गरज आहे मॅच मध्ये. जबरदस्त मॅच होईल. अक्षय ओव्हर द विकेट ना दरम्यान हा चांगला चेंडू आहे. स्वीशीटचा प्रयत्न दरम्यान झाला. एवढं सोपं नाही. एक समोर वेगवान गोलंदाजी सिद्दीकजी, त्याला स्वीशीट खेळणं एवढं सोपं नाहीये. आणि पहिला स्पेल मात्र अप्रतिम या दरम्यान हदाळला होता. पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं गोलंदाज अक्षयनं फक्त 6 धावा खर्च करत 2 विकेट घेतल्या होत्या. Yes, I think not easy against the fast and furious bowler, but lot of depend on Zama. He's on his strike now. Overcast condition, cloudy day today. ओव्हर द विकेट. जमासाठी यावेळेचा फटका स्टँड अँड डिलिव्हर पाठवला चेंडू लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. जमानं मात्र हा चेंडू बाउंड्री लाईनच्या बाहेर जमा केलाय. बिग हिट, सुपर षटकार. Tremendous shot played by Zama. You can see there, juicy half volley, use the fit, picks on the half volley and hits over the long on. Glorious timing, tremendous power, 6 runs. ग्रेट शॉट, ग्रेट बॅटिंग. काय फटका होता.
टायमिंग किती चांगलं होतं, स्टेप आउट झाले आणि सातत्याने आम्ही सांगत होतो फुटवर्क तुमचा खूप गरजेचा आहे क्रिकेट फॉर्मॅटसाठी. जेव्हा नक्कीच तुम्ही टास घेता तेव्हा नक्कीच तुमचा जो दरम्यान राईट जो पाय आहे तो नक्कीच तुमचा फ्री असणं गरजेचं आहे. तेव्हा तुमची पायांची हालचाल होत असते आणि नक्कीच तुम्हाला पाहायला मिळेल ॲक्शन रिप्लेमध्ये स्टेप आउट झाले, 2 पावले ते पुढे आले आणि मग चेंडूला पाठवल्या दरम्यान लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर षटकारासाठी. संघाची धावसंख्या 23 न बोट. जमा विकेटनं गती कमी केली, स्लोवर हा बाउन्सर होता त्याचा फायदा झालाय. मग काय गोलंदाजी आपल्याला हुशारीची पाहायला मिळते. वेगवान चेंडू जेव्हा टाकला तेव्हा चेंडू वेगवान बाउंड्री लाईनच्या बाहेर, गती कमी केली, चेंडू कीपरकडे गेला. दूसरे लफ्जों में हम कह सकते कि जमा रन जमा कर रहे. चांगला चेंडू आपल्याला पाहायला भेटला अक्षयचा. दरम्यान मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच आपल्याला पाहायला मिळेल. 2 चांगल्या टीम. ओव्हर द विकेट ना अक्षय जमासाठी बॅकफुटला जाण्या दरम्यान फटका भरपूर चांगला होता. स्टिअर करत असताना शॉटला चेक केला. फर्स्ट गलीमध्ये चेंडूची फील्ड झाली तोपर्यंत मी एक सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला 24-24 वरती. आता मात्र नक्कीच इक्वेशन तुम्हाला पाहायला मिळेल. अजूनही चेंडू शिल्लक आहेत 20 आणि विजयासाठी 40 ची गरज आहे. म्हणजे डबल ना धावा बनवायच्या आहेत. मॅच अजूनही संपली नाहीये. ही देखील मॅच आपल्याला शेवटच्या अंतिम टप्प्यापर्यंत भरपूर रंगतदार पाहायला मिळेल, यामध्ये शंका नाहीये. सन्माननीय बालारामजी शेलार यांना विनंती की आपण व्यासपीठावरती यावं आणि भोईर साहेब यांनी आम्हाला चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक आपण पुरस्कृत केले. श्यामजी भोईर साहेब यांना विनंती की आपण देखील या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. व विकेट आक्रमण करण्याचा प्रयत्न, मग कीपर झाले बीट. जरा रायदेशांच्या मागे धाव घेण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा झाला. तोपर्यंत एक सिंगल इथनं धाव मिळते. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न पुढे जाते. सोप्यांकडण्या दरम्यान बघतो आपण थोडासा थकान तो महसूस करतोय मैदानाच्या मध्ये सिद्दीकजी. म्हणजे अनुषंगाने त्याची आपण बॉडी लँग्वेज बघतोय. सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 1 न जाते पुढे. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल एकूण दरम्यान 25 वरती. 25 न बोट. जमा 10 बॉलमध्ये 21 रन बनवल्यात. ओव्हर द विकेट अक्षय गती कमी केली, फटका हवे ते सुप्यान झेलच्या खाली आहेत. आता मात्र चूक होणार नाहीये. जमाला मात्र जमा केलाय कारण का ही विकेट होती महत्वाची. परतावा लागेल जमाला मैदानाच्या बाहेर. लागणारा अजून एक धक्का मैदानाच्या आतमध्ये अहमदाबाद स्पोर्ट्सच्या टीमला. जमा बॅक टू द पवेलियन. 3 ओवर की समाप्ति पे हम देख रहे हैं तो स्कोर है इस वक्त 25 रन और बचे हुए जो 3 ओवर है उसमें 39 चाहिए. नक्कीच 3 षटकांचा अजून एक बाकी आणि पुन्हा एकदा आपण कॉमेंट बॉक्स मध्ये करूया बदल. नक्कीच या विभागातील आणि दमदार दर्जेदार आवाज नक्कीच आमचे मार्गदर्शक क्षितिज भाव यांना आपण ऐकूया. थँक्यू सो मच. धन्यवाद राहुल भोईर. जमा के आउट होने के बाद हमजा स्पोर्ट्स की कठिनाइयां बढ़ती हुई. हालांकि नए बैट्समैन बल्लेबाजी को इस वक्त आ रहे हैं. मुनाफ शेख बहुत लेट आए. बुम बुम मुनाफ धनेश के सामने 42 रनों की बहुत बढ़िया बारी खेली थी लेट बलवंत सेठ ट्रॉफी पिंपलास में. तीन ओवर के लिए 18 मिनट ले चुके हैं आप नवाब स्पोर्ट. गेंदबाजी में माजी शेख को बुलाया गया है. नए बैट्समैन बुम बुम मुनाफ जबकि सामना कर रहे हैं अकील. माजी शेख लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स आते हुए. सेकेंड ऑफिशियल वार्निंग नवाब स्पोर्ट्स को. इस मरतबा मिस की हुक शॉट है लेकिन फील्डर से दूर गेंद ने टप्पा खाया. सुफियान भी बाउंड्री के बाहर और गेंद भी बाउंड्री के बाहर. 4 रन. नाईस नाईस शॉट. आणि या अशा फटक्यांची गरज देखील आहे. आपण बघूया ॲक्शन रिप्ले. इस मर्तबा चांगला शॉट होता आणि अशा दरम्यान फटक्यांची गरज देखील आहे. फील्डर से दूर फिल्डरनं गेंद प्रयत्न ने केला टप्पा मात्र खाया. मिळतील या 4 धावा. इस चौके की मदद से 29 पे पहुंचा है स्कोर 5 विकेटों के नुकसान पर.
मौसम बहुत ही सुहाना, आसमान में इस वक्त बादल छाए हुए हैं। मुकाबला चल रहा है हमजा स्पोर्ट और नवाब के बीच में। माजी शेख सुप्रीम एंड से गेंदबाजी करें, सुप्रीमो एंड, लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए। इस मर्तबा बहुत ही खूबसूरती के साथ मोड़ दिया है पैरों के सामने लॉन्ग लेग बाउंड्री की तरफ। विकी थे वहां पर, 1 रन, बढ़िया थ्रो। सिंगलच्या मदतीने संघ जाऊन पोहोचला आहे 3-0 30. 30 रन 5 विकेट। आने वाले बल्लेबाजों में हसीब का आना बाकी है। 16 गेंदे 34 रन। लेकिन मुनाफ शेख इस तरह की स्थिति के बहुत ही खतरनाक बैट्समैन है। अच्छी गेंद विकेटों में रखा था, कॉपी बुक स्टाइल पुश, कोई रन नहीं। ऐसा लग रहा है कि मुकाबला आखिरी ओवर नहीं बल्कि आखिरी गेंद पर भी जा सकता है। 15 गेंदे 34 रन। बड़ा स्ट्रोक आएगा तो फिर हमजा हावी हो जाएंगी। इस मरतबा ड्राइव जरूर किया, बल्ले की जड़ से गेंद डीप मिड ऑन में गई है। बढ़िया फील्डिंग शहजाद की, 1 रन। स्कोर आगे सरकता हुआ 31 पे पहुंचा है। 31 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। अगला मुकाबला महिंद्रा स्पोर्ट ने टॉस जीतकर सुरेश पाए को बल्लेबाजी की दावत दी है। 5 ओवर का मुकाबला रहेगा। उसके बाद इस मैच की विजेता टीम साइंस खरबाओं से टकराएंगी। अच्छा ड्राइव पैरों के सामने, अकील का आउटफील्ड में, काऊ कॉर्नर पर, 1 रन। 1 से कुछ भी नहीं होगा। स्कोर 32 रन। आस्किंग रन रेट का दबाव बढ़ता हुआ 13 गेंदे 32 रन। अच्छी बॉलिंग कर रहे हैं माजी शेख। माजी शेख लेफ्ट आर्म ओवर द विकेट आते हुए। मुनाफ को फिर अच्छी गेंद, मजबूर किया मुनाफ को पुश करने के लिए। ओवर समाप्त होते हुए 4 कुल स्कोर है। 32 ओवर बचे 2 और रन चाहिए 32। नवाब स्पोर्ट आपको तुरंत ही अपना फील्ड सजाना है। देखना है कि 5वां ओवर राहुल वीर इस मैच का निर्णायक ओवर रहेगा। और पानी लेकर मैदान में 12वें खिलाड़ी आए। कहा जाता है पानी पिलाना तो बहाना है, बल्लेबाजों को कुछ और समझाना है। नक्कीच काहीतरी मॅसेज नक्कीच असावा. आता करंट रन रेटचा जर विचार केला आपण बघू शकाल या दरम्यान 32 ची गरज आहे. म्हणजे 16.00 शतकी तो झाला असावा. सुरुवातीला 12 असा होता. आता 12 चेंडू विजयासाठी 32 ची गरज आहे आणि 16.00 नक्कीच तुम्हाला आता मात्र करंट रन रेट पाहायला या दरम्यान रिक्वा रन रेट माफ करा. करंट रन रेट 8.00 अजूनही सुरू आहे आणि रिक्वा रन रेटचा जर विचार केला तर 16.00 मात्र आता या धावा इथनं कंप्लीट कराव्या लागतील. थोडासा वेळ कमी घ्या प्लीज. टीम मीटिंग जास्त नकोय कारण का अजूनही आपल्याला 2 मॅच कव्हर करायच्या आहेत म्हणून सहकार्य करा. लवकरात लवकर आपण फिल्डिंग लावून घ्यायची आहे. 2 ओवर और 32 रन। देखना है गेंद के आकार को लेकर। एक बात है कि सिर्फ दोनों अंपायर वहां रहेंगे। यस इट्स ओके कहना है अंपायर्स का। 12 गेंदे 32 रन। गेंदबाजी के लिए बुलाया गया है गेंदबाज विक्की को। जरार आपको 2 ऑफिशियल वार्निंग मिल चुके हैं समय के लिए। तीसरी दी नहीं जाएंगी, ऑर्गेनाइजिंग कमेटी का कहना है। दी जाएंगी तो पेनल्टी दी जाएंगी। खेल की शुरुआत विक्की
वाशर एंड से सामना करेंगे बैट्समैन अकील। कितने पे बल्लेबाजी कर रहे हैं अकील? एक चौका लगाया उन्होंने और कुल मिलाकर 8 पे बल्लेबाजी कर रहे हैं। 16 का आस्किंग रन रेट। विकी लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए अकील के लिए पंच किया, पीछे खिलाड़ी हैं, 1 रन बनता हुआ। ओ खराब फील्डिंग, अच्छा बैकअप किया, 2 रन बने हैं। 2 रन से स्कोर आगे बढ़ता हुआ 34 पे पहुंचा है। 11 गेंदे 30 रन। विकी इस मरतबा खींच के मारा है, पीछे खिलाड़ी हैदर, बढ़िया फील्डिंग और बढ़िया थ्रो, सिर्फ 1 रन। कमाल की फील्डिंग हैदर की। 10 गेंदों में अब 29 रन चाहिए। हर गुजरती गेंद के साथ अब मैच का जो नक्शा है थोड़ा मुश्किल होता हुआ। विकी मुनाफ को ड्राइव किया, पहले बाउंस पे लॉन्ग ऑफ बाउंड्री पर माजिद थे, बढ़िया फील्डिंग, 1 रन। गेंदे बची है 9, रन चाहिए 28। मैच के तुरंत ही बाद महिंद्रा स्पोर्ट आपको अपना फील्ड सजाना है। 5 ओवर का मुकाबला है। अब मोठ्या फटक्याची गरज आहे। बड़ी शॉट की तलाश में बल्लेबाज विकी लेफ्ट आर्म ओवर द स्टंप्स। अकील को ऊपर लगी, जरार मुल्ला ने कैच छोड़ दिया, 1 रन। गेंदे बची है 8, रन चाहिए 27। धीरे धीरे अब मैच हाथों से निकल रहा है हमजा स्पोर्ट्स के। खत्म तो नहीं हुआ है लेकिन हाथों से निकल रहा है। देखना है अंपायर शानू कुरैशी है वहां पर। गेंद को देखा जा रहा है, कोई भी अपनी फील्ड पोजीशन से नहीं हटेगा। इट्स ओके, इट्स ओके, शानू का कहना है। नक्कीच नक्कीच कोणीही आपली जागा सोडू नका आणि लवकरात लवकर सामना फिनिश करा। नेक्स्ट दोन्ही टीमना रेडी राहायचं आहे। सुरेश एंटरप्राइजेस पाहे आणि महिंद्रा स्पोर्ट्स प्लीज। विकी लेफ्ट आर्म ओवर द विकेट जाते हुए इस मरतबा गेंद को लॉफ किया, पीछे खिलाड़ी हैदर की कोशिश, अच्छा बैकअप, 2 रन। हालांकि इस कैच के लिए शहजाद को जाना चाहिए था। 2 रन आते हुए स्कोर में। गेंदे बची है 7 और रन चाहिए। सात 25। मुनाफ शेख सामना कर रहे हैं विक्की का। वाशर एंड से मुड़ते हुए लेफ्ट आर्म ओवर दी विकेट। मुनाफ को पुल और पावरफुल नहीं, पीछे खिलाड़ी हैदर, कोई गलती नहीं। मुनाफ शेख आउट। उम्मीदें खत्म होती हुई हमजा स्पोर्ट्स की। छह गेंदों में 25 रन। मैच की समाप्ति के बाद तुरंत ही फील्डिंग सजाना है महिंद्रा स्पोर्ट्स को और सुरेश पाए आपको ओपनर भेजना है। गेंदबाजी के लिए सिन्नान खोत आए हैं। देखना है कि अकील
छोटा पाकिट बड़ा धमाका करता है या नहीं। 3 मिनट का समय बचा है। नवाब स्पोर्ट सिन्नान राइट आर्म ओवर द विकेट आते हुए, स्विंग एंड मिस, बहुत बढ़िया गेंद गुड लेन पे पड़ने के बाद अतिरिक्त रफ्तार पकड़ती हुई चली गई। 5 गेंदे 25 रन, 5 into 5, हर गेंद पे 5 रन। सिन्नान खोत, उनका बॉलिंग एक्शन बहुत ही इंटरेस्टिंग है। फिर से तेज गेंद और रन चुराते हुए बल्लेबाज लेग बाय। 4 गेंदों में 4 सिक्सर मुनाफ को बूम बूम लगाने होंगे अगर मुकाबले को जीतना है तो। पहले जरार ने बल्लेबाजी अच्छी की, उसके बाद बॉलिंग लाजवाब। आज जो हमजा स्पोर्ट्स की जो फील्डिंग थी वो बहुत ही खराब रही। जरार के 2 आसान कैचेज छोड़े। सिन्नान की गेंद पीछे जाके हुक करने की कोशिश, हुक किया भी लेकिन 1 रन। चिड़िया अब खेत चुक चुकी है। 3 गेंदों में 23। सिन्नान इस मर्तबा स्ट्रोक आसमान में खेला गया है, एक बढ़िया कैच। मेरे ख्याल से हैदर ही थे वहां पर। तीसरा कैच पकड़ा हैदर ने। थोड़ा एक तरफा मुकाबला होता हुआ, दुनिया में कोई भी ऐसा व्यक्ति नहीं जो एक तरफा प्यार चाहे या एक तरफा हार चाहे। वन साइडेड गेम एंड वन साइडेड प्रेम। 2 गेंदे 23 रन। नए बैट्समैन साकिब आए, हासिब सामना कर रहे हैं। स्विंग एंड मिस। देखिए वो बैट्समैन है जिनके पास कीर्तिमान है भिवंडी सिटी क्रिकेट का, 2 मर्तबा 6 गेंदों में 6 सिक्सर लगाने का, लेकिन आजकल उनका फॉर्म उतना अच्छा नहीं है। इसके साथ ही नवाब स्पोर्ट्स ने इस मैच को जीत लिया है। कॉन्ग्रेचुलेशन नवाब स्पोर्ट एंड नूरुल आइन शेख, हार्ड लक हमजा स्पोर्ट, हार्ड लक असरार। मैन ऑफ द मैच जरार मुल्ला 43 रन्स। मैन ऑफ द मैच देंगे गायकवाड सर और अगले इनिंग के लिए दिनेश पाटिल सर और गायकवाड सर आपके साथ। जरार मुल्ला आपण मॅचचा मानकरी खेळाडू जरार अतिशय सुरेख खेळी केली आणि त्या जोरावरती आपण पाहिलं तर मॅचचा मानकरी ठरलेला आहे। जरार मुल्ला यांना मॅडमचा पुरस्कार प्रदान केला जातोय। प्रदीप मागे यांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते प्रदीप मागे यांच्या शुभ हस्ते ही ट्रॉफी प्रदान केली जाते। अभिनंदन जरार अँड बेस्ट ऑफ लक फॉर द नेक्स्ट राउंड।